आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा। नमस्कार, मी प्रिया पद्माकर डाकोडे। ज्या सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली त्यांना प्रथम नमस्कार करते, कारण त्यांच्याचमुळे आज ती वर्ग वेगवेगळ्या क्षेत्रात चमकत आहे। आणि वैशालीताई हिरे यांचे पण आभार मानते, कारण त्या स्त्री वर्गाला प्रोत्साहित करून त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांना प्रसिद्धी देत आहे। त्यांच्या चॅनेलसाठी मी आज प्रथमच जीवनात सुरेल संगीत आणि सप्तरंग भरणाऱ्या अशा महिलांसाठी महिला दिन आणि रंगपंचमी सणाचे औचित्य साधून माझे काव्य आणि विचार आपणापुढे मांडत आहे। रंगपंचमीच्या सप्तरंगात आनंदोत्सव आहे, तसा महिला दिनी स्त्रीच्या भाळावर दिव्यत्वाचा मुकुट आहे। रंगपंचमीच्या रंगात जसा मंगलोत्सव आहे, तसा स्त्रीच्या नेत्रात नवदुर्गेचा रंग आहे। महिला दिन म्हणजे आज तिचा सत्कार आहे, तिच्या प्रत्येक कृतीत दडलेला नवा रंग आहे। स्त्री ही केवळ शोभेची बावली नाही, तिच्या श्वासात कठोर धैर्याचा संग आहे। रंग उधळण्यात सारे गुंग आहे, विश्वाला गवसणी घालण्यास स्त्री रंग आहे। भाळीच्या कुंकवात दडला गौरव आहे, मनाने कोमल आहे पण कमजोर नाही। स्त्री ही शक्तिरूपिणी, विनेची मंद झंकार, तिच्या कपाळावरची लाल कुंकू म्हणजे संघर्षाची ज्वाला। रंगपंचमीचा गुलाबी रंग म्हणजे तिच्या आरक्त गालावरची लाली, निळा रंग म्हणजे आकाशाला धीर देणारी शुक्र चांदणी। रंगपंचमीचे रंग उधळताना फुलते तिचे मन, महिला दिनी सांगतो तिच्या शौर्याची, अभिमानाची गाथा। तिच्या विना वाटे अर्थहीन आणि खुजे, ती आहे करुणेचा सागर आणि सरस्वतीचा दिव्य संग। दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देताना हेच सांगेल की त्यांच्या जीवनात रंगपंचमीचे सप्तरंग जर का भरले ना, तर अवघं विश्व जिंकण्याचे सामर्थ्य ती दाखवल्याशिवाय राहणार नाही। तिची स्तुती नाही केली तरी चालेल, पण तिला तिरस्काराची कृपया वागणूक देऊ नका। संसाराची जबाबदारी लीलया पार पाडत असताना तिच्या स्वातंत्र्याचे आणि प्रगतीचे पंख छाटू नका। तिच्या असण्यानेच तर संपूर्ण कुटुंबाचे जगणे सुंदर होते ना, मग ती आनंदी असेल तर इतरांनाही त्यातून आनंदच वाटणार। नमस्कार, महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा आणि रंगपंचमीच्या सप्तरंगाप्रमाणे तुमचे जीवनही छान उजळून निघावे ही सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा।